आपल्यासोबत युवक काँग्रेसच्या नेत्या शिवानी वडेट्टीवार आहेत। शिवानीताई, आज सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला इलेक्ट्रॉल बॉन्ड्सच्या बाबतीतली माहिती ही SBIला कंपल्सरी उद्यापर्यंत इलेक्शन कमिशनला द्यायची आणि नंतर कमिशनने जाहीर करायचे। कसं पाहता याकडे? सुप्रीम कोर्टाचा खरं म्हणजे खूप खूप आभार मानते आम्ही सगळे काँग्रेस पक्ष म्हणून आभार मानतो, विरोधाचे सगळे पक्ष म्हणून विरोधक पक्ष म्हणून आभार मानतो। कारण की कुठनं पैसा येतो आहे, इतका प्रचंड प्रमाणात पैसा इलेक्शनच्या वेळेस उतरवला जातो, कुठनं येतो याची माहिती नक्की असायलाच पाहिजे आणि काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही या निर्णयाचं खूप खूप स्वागत करतो। आता तरी तुम्हाला असं वाटतंय का की ही जी सगळी माहिती आहे आणि नेमका कोणत्या कॉर्पोरेट्सकडून पैसा आला ही खरोखर जाहीर होईल की पुन्हा त्यामध्ये काही टाळाटाळ करण्यासाठी प्रयत्न केले जातील? यांच्या मनात चोर असेल तर नक्की ते टाळाटाळ करायचाच प्रयत्न करतील आणि प्रश्नच नाही, ते करूनच राहिलेले आहेत। पण सुप्रीम कोर्टावर आताही आमचा विश्वास आहे आणि नक्की जाहीर होईल याची आम्हाला आशा आहेच। आणखीन एक प्रश्न असा की आता काँग्रेसच्या याद्या जाहीर करण्याबाबतचा विषय सुरू आहे, तुम्ही स्वतः इच्छुक आहात चंद्रपूरमधून, तर एक जो आरोप होतो तो तुमचे वडील स्वतः विरोधी पक्षनेते आहेत आणि मग तुम्ही त्यांच्या कन्या म्हणून येत आहे, तर मग ही घराणेशाही नाही आहे काय? या आरोपाबद्दल तुम्ही काय सांगाल? काँग्रेस पक्षामध्ये मागच्या 7-8 वर्षापासून मी काम करून राहिलेली आहे, यूथ काँग्रेसमधनं, NSUमधनं। तर घराणेशाहीचा प्रश्न असला तर BJPला सगळ्यात आधी आपण पकडायला पाहिजे, त्यांच्या याच्यात सगळ्यात जास्त घराणेशाही आहे। आणि काँग्रेसचं जो जयपूरचं कन्व्हेन्शन झालं होतं त्यामध्ये निर्णय झालंच होतं की जो पक्षामध्ये 5 वर्षापेक्षा अधिक काम करून राहिलेला आहे त्याला घराणेशाही कन्सिडर नाही केला जाईल आणि पक्ष त्याला संधी देईल। तर पक्षाकडे संधी आम्ही मागितलेली, आता शेवटी निर्णय पक्षाचा राहील। कधीपर्यंत साधारण निर्णय होतील वगैरे काय वाटते या सगळ्या बाबतीतले? 17 तारखेला मुंबईमध्ये आमची सभा आहे मोठी, राहुल गांधीजी यांची न्याययात्रा पूर्ण होऊन राहिलेली आहे। त्यानंतर लगेच निर्णय लागायची अपेक्षा आहे आम्हाला। येस, थँक्यू। तर आपल्यासोबत होत्या शिवानी वडेट्टीवार, ज्यांनी नुकतंच असं म्हटलेलं आहे की त्या स्वतः इच्छुक आहेत आणि त्यांचं नाव घराणेशाहीच्या यादीत कन्सिडर केलं जाऊ नये कारण त्यांनी स्वतः पक्षासाठी स्वतंत्रपणे कामही केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।